सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. पैसे खाण्याचा भोंगळ आणि उघड कारभार ह्याचे सर्व पुरावे हे जाहीर करत आहेत. ह्या पैसे खाण्यात सर्वस्व जत नगर परिषद नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आर्ये ह्याचे सर्वस्व मालक आहेत. ते महिन्याकाठी जत नगर परिषदला 10 लाख रुपयाच्या वर लुटतात. खोटे बिले काढून, खोटी पगार देऊन. आणि मी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना ज्या प्रश्न विचारत असता काल त्यांनी सांगितले की आर्ये डॉक्टरने सांगितले नगराध्यक्ष की जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर आहेत कुणीही माहिती मागवते काय मागवते द्यायचं नाही. त्याला माझं मी गट आहे आणि माझं भरपूर माणसं आहेत की प्रत्येक गोष्टीला मी तयार येतो. ह्या 46 लोकांची आज तुम्हाला यादी देतो. ह्यांची माहिती मागून दिली नाहीत. आमदार आहे तो तर गोपीचंद पडळकर तो देऊ नका म्हणून सांगितल्यात. आम्ही प्रत्येक गोष्टीला तयार येतात. ह्यात प्रत्येक ह्याच्यात 10,000 रुपयाचा घोटाळा प्रत्येक कामगारचा. ह्यात 16 कामगार बोगस आहेत. 16 कामगार बोगस आहेत. आणि 1/7/2026ला सार्थक नागेश पाटील यांना एक आमदार गोपीचंद पडळकर मुख्याधिकारी नगराध्यक्षांना सांगितलं होतं की मला पगार 21,000 असून मला पगार फक्त 10,500 देतात आणि गेले 7 महिने मला पगार दिला नाही. ह्याची पूर्णतेने माहिती देऊन देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी कोणत्याही गोष्टीचं लक्ष दिलेलं नाही. आणि तुला काय करायचं करता नगराध्यक्षांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे, मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तसंच अजून एक आपल्या पत्रकारांना तर माहीत आहे एक महत्त्वाचा मुद्दा, तिथं लोकांच्या सोयीसाठी मला व्यक्ती आणलेला त्याला पगार किती असता आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यावेळेला मुख्याधिकारी होते, नगराचे आर्ये डॉक्टर होते, काही नगरसेवक होते. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की मला 8,000 पगार आहे. तर त्याच्या नावावर 19,881 रुपये काढला होते पगार. असा एवढा भ्रष्टाचार असताना आणि सर्वास्व जिम्मेदारी जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आर्ये आहेत. आणि सगळ्यात मोठं दुर्दैवी घटना की आज आटपाडीवर असे काहीतरी पोस्ट होत आहेत चुकीची. ही आपल्या हिंदू संस्कृतीला आमदारांना शोभत नाही अशा गोष्टी आपल्या कार्यकर्त्याला सांगण्यासाठी. आणि तो कार्यकर्ता हा आहे. आणि ह्याला भाजपने आपली जिम्मेदारी बाजूला झटकण्यासाठी काही तर कारण सांगण्यासाठी हा त्याचे फोटो आहे सोशल मीडियावरचे. तर ह्या गोष्टीला असाच तुम्ही केलं तर काँग्रेसची किंवा जगतासाहेबांचे कार्यकर्ते असं गोपीचंद पडळकरच्या विरोधात काही फोटो टाकतील. ही आपली संस्कृती शोभत नाही. आणि अजून एक भाजपच्या काही लोकांना काही एक सवय आहे की काहीतरी बोलतं कोणतं आलतू फालतू येऊन बोलतात. ह्याचं उत्तर फक्त नगराध्यक्षाने गोपीचंद पडळकर आमदारांनी द्यावं. आणि इथून पुढे जर असं आलतू फालतू कोणतरी मला काहीतरी बोलायचा प्रयत्न केला किंवा असे कोण काय पोस्ट टाकायचे प्रयत्न केले तर टिमुडक्या नात्याने मी सांगतोय नाही त्यांच्या डोंगराखाली फटाकड उडवली तर नावचा टिमुडक्या नाव नाही. त्यामुळे इथून पुढं कोण लई बोलताना विचार करून बोलावं. आणि आता फटाकड्याचा आवाज असा येणार नाही. मग तुम्ही सांगली सांगा, कोल्हापूर सांगा, इचलकरंजी सांगा, पुणे सांगा, मुंबई सांगा, मला काही फरक पडणार नाही. त्यामुळे इथून पुढं चांगल्या पद्धतीने काम करा आणि विकासाचं काम करा एवढंच आहे त्यांना मत आहे.